मित्रांनो, 60 दिवसाच्या स्पोकन इंग्लिश कोर्सला आपण सुरुवात करतोय आणि आज आपण पहिला व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्सवरती, म्हणजेच साधा वर्तमान काळ याच्यावरती। याला आपण डिटेल्समध्ये आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा मित्रांनो, साधा वर्तमान काळ शिकत असताना काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात, त्या डिटेल्समध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच्या आधी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। साईडला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत जातील। आणि मित्रांनो, व्हिडिओ लाईक नक्की लाईक करत जावा। काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिहित जावा। बघा, आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो तुम्हाला सांगतो की जो बेसिक इंग्लिश कोर्स आहे याच्यामधील जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते आपण या ठिकाणी डिटेल्समध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रत्येक व्हिडिओ आपण एका टॉपिकवर बनवणार आहोत। तसंच प्रत्येक टॉपिकवरती सरावासाठी आपण भरपूर उदाहरणे तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया। बघा, कोणतंही वाक्य ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस ते वाक्य या 6 प्रकारे असू शकतं। ते वाक्य होकारार्थी असू शकतं, ते वाक्य प्रश्नार्थी असू शकतं, ते वाक्य नकारार्थी असू शकतं, ते वाक्य नकारार्थी प्रश्नार्थी असू शकतं, किंवा WH प्रश्नार्थी वाक्य असू शकतं, किंवा WH नकारार्थी प्रश्नार्थी प्रकारचं वाक्य असू शकतं। जसं की या ठिकाणी एक वाक्य दिलं आहे आणि त्यालाच 6 प्रकारे आपण रूपांतरित केलेलं आहे। त्या वाक्यापासून प्रश्न बनवलाय, त्या वाक्यापासून नकारार्थी वाक्य बनवले। बघा मित्रांनो, एखादं वाक्य जर तुम्हाला दिलेलं असेल आणि उरलेल्या 5 प्रकारामध्ये जर तुम्हाला ते रूपांतरित करता आलं आणि तुम्ही जर हे 60 दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स पाहिला तर तुम्हाला दिलेलं वाक्य कोणत्याही प्रकारचं असो, कोणत्याही काळातील असो, तुम्हाला ते सहजपणे ट्रान्सलेट करता येईल। बघा, या ठिकाणी एक होकारार्थी वाक्य दिलंय, राजू शाळेत जातो। याच वाक्याला शेवटी का लावून प्रश्न विचारलाय, राजू शाळेत जातो का, हे एक प्रश्नार्थी वाक्य आहे। कशा प्रकारचं प्रश्नार्थी वाक्य आहे की ज्याचं उत्तर तुम्हाला हो किंवा नाही अशा शब्दात देता येतं। तसंच राजू शाळेत जात नाही वाक्य नकारार्थी आहे। राजू शाळेत जात नाही का, बघा नकारार्थी वाक्यालाच शेवटी का लावून प्रश्न विचारलाय। राजू शाळेत केव्हा जातो, बघा केव्हा हा एक मराठी शब्द आहे आणि इंग्लिशमध्ये याच्यासाठी जो शब्द वापरतो तो आहे व्हेन। या व्हेन शब्दाची जर सुरुवात पाहिली तर WH या शब्दांनी होते, म्हणजे हा WH वर्ड आहे कुठला, व्हेन, आणि याच्यापासून प्रश्न विचारला आहे असं आपण म्हणतो, म्हणून WH प्रश्नार्थी वाक्य आहे, हे लक्षात ठेवा। तसंच राजू शाळेत का जात नाही, कानं प्रश्न विचारलाय, बघा का मध्ये आलेला आहे आणि याच्यासाठी फाय हा शब्द आहे। याची पण सुरुवात कशाने होते, WH। याची पण या शब्दाची सुरुवात कशाने होते, WH अक्षरांनी, म्हणजेच हा WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे। ठीक आहे, WH या शब्दाचा वापर करून प्रश्न जर विचारलेले असतील तर ते WH प्रश्नार्थी प्रकारचं वाक्य असतं। हे तुम्हाला पुढे आपण डिटेल्समध्ये पाहिल्यानंतर समजेलच। बघा मित्रांनो, हा काय कधी वापरायचा, आपल्या दैनंदिन सवयी दर्शवण्यासाठी। जसं की उदाहरणार्थ, मी दररोज पहाटे 5ला उठतो, ही माझी सवय आहे, हे दर्शवण्यासाठी आपण या काळाचा वापर करतो सिंपल प्रेझेंट टेन्सचा। राहुल दररोज कॉफी पितो, ठीक आहे, राहुलची सवय आहे। निर्विवाद सत्य युनिव्हर्सल ट्रूथ सांगण्यासाठी सुद्धा आपण या काळाचा वापर करतो। जसं सूर्य पूर्वेला उगवतो, पृथ्वी गोल आहे, हे काय आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे। निर्विवाद सत्य हे सांगण्यासाठी सुद्धा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो। तसंच दररोज घडणाऱ्या गोष्टी सांगण्यासाठी, जसं शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात, बस सकाळी 7 वाजता स्टँडवर येते, ठीक आहे, अशा प्रकारची वाक्य। आणि मित्रांनो, जर वर लक्षात ठेवायचं झालं तर अशा प्रकारची वाक्य याच्यामध्ये येतात की ज्याच्या शेवटी तो, ते किंवा तात अशा प्रकारचा उच्चार निघतो। हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ याच्यामध्ये येतात। ठीक आहे, म्हणजे दिवसभर आपण जे वाक्य बोलतो त्या वाक्यांचे जर शेवटी तो, ते, तात अशा प्रकारचा उच्चार येत असेल तर म्हणायचं की ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स याच्यामधील आहेत। पुढे बघा मित्रांनो, वाक्याच्या एका प्रकाराला व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया।
बघा, वाक्याचा पहिला प्रकार आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्य. हे वाक्य ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहावं लागतं, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर त्यालाच यस किंवा यस प्रत्यय लावायचा असतो, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. बघा, लक्षात ठेवा वाक्यामध्ये वर्ब काय असतं. वर्ब म्हणजेच काय, क्रियापद. म्हणजेच वाक्यामध्ये दिलेलं एखादं काम, कार्य, त्याला काय म्हटलं जातं, वर्ब म्हटलं जातं. मराठीमध्ये आपण त्याला क्रियापद असं म्हणतो. तर वाक्यामध्ये जे काम दिलेलं आहे ते काम जे करत असतं ते सब्जेक्ट असतं, म्हणजेच मराठीमध्ये त्याला कर्ता असं म्हणतो आपण. आणि काम ज्या ठिकाणी किंवा ज्याच्यावर केलं जातं ते ऑब्जेक्ट असतं, मराठीमध्ये याला कर्म असं म्हटलं जातं. ठीक आहे. बघा की कर्ता म्हणजेच काय, सब्जेक्ट. एकवचन असल्यास क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो. हा सब्जेक्ट. एकवचन असेल तर यस किंवा यस प्रत्यय लागतो. उदाहरणार्थ शी, ही, इट किंवा एकवचन नाव. शी म्हणजे ती, एखादी मुलगी. ठीक आहे, एकटीच आहे. ही म्हणजे तो, एखादा मुलगा एकटाच आहे. आणि इट म्हणजे ते, प्राणी, वस्तू किंवा वनस्पती, याच्यासाठी आपण इटचा वापर करतो. ठीक आहे. एक असेल तर आपण त्याला त्याच्यासमोर येणारं जी क्रियापद आहे त्याला यस किंवा यस प्रत्यय लावणार, किंवा एकवचन नाव. मग कोणत्याही माणसाचं नाव असेल किंवा काही असेल. ठीक आहे, एकवचन असेल तरच यस किंवा यसचा वापर करायचा, अन्यथा करायचा नाही क्रियापदाला. ज्या क्रियापदांच्या शेवटी ओ, यस, एक्स, सी एच, यस एस किंवा यस एच असल्यास यस प्रत्यय लागतो. ठीक आहे. आता बघा, यस आणि यस कधी लावायचं, ज्यावेळेस सब्जेक्ट जर एकवचन असेल तरच. पण याच्यातला यसचा वापर कधी करायचा आणि यसचा वापर कधी करायचा हे या ठिकाणी दिलेलं आहे. जर क्रियापदाच्या शेवटी जर ओ, यस, एक्स, सी एच, यस एस किंवा यस एच हे आलं असेल तर यसचा वापर करायचा, अन्यथा यसचा वापर करायचा. जसं की उदाहरणार्थ या ठिकाणी समजून घेऊया. गो. गो म्हणजे काय, जाणे. हे एक क्रियापद आहे. गो म्हणजे जाणे. आता या ठिकाणी बघा, गोच्या या ठिकाणी शेवटी काय आलेलं आहे, ओ आलेला आहे. म्हणजे याच्यापैकी एक आलेला आहे ना. म्हणून या ठिकाणी आपण यस न वापरता काय वापरणार, यस वापरायचं. त्याच्यानंतर फिनिश. तर या ठिकाणी सुद्धा एस एच आले शेवटी, यस एच आले का, यस एच हा. तर या ठिकाणी सुद्धा आपण यसचा वापर करणार शेवटी. ठीक आहे. फिनिशर्स हे लक्षात ठेवा. गोचं गोज. हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आता बघा मित्रांनो, यालाच उदाहरणाच्या माध्यमातून व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, ते जोरात पळतात. सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं आपल्याला. सब्जेक्ट काय आहे, ते म्हणजेच दे. त्याच्यानंतर काय करायचं, क्रियापद लिहायचं. क्रियापद काय, पळतात म्हणजेच पळणे म्हणजे रन. बघा, ते हा अनेक वचन आहे, एकापेक्षा जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला यस किंवा यस वापरण्याची गरज नाही. कोणाला, रन याच्या समोर. नाहीतर आपल्याला रन्स असं करावं लागलं असतं जर आपला सब्जेक्ट हा एकवचन असता तर. पण या ठिकाणी यस पण लावायची गरज नाही, यस पण लावायची गरज नाही, कारण आपला सब्जेक्ट जो आहे तो अनेक वचन आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर जोरात म्हणजे फास्ट. दे रन फास्ट, ते जोरात पळतात. अशा प्रकारे हे समजलं असेल. दुसरं वाक्य बघा, तो जोरात पळतो. तो जोरात पळतो. तो म्हणजे ही सब्जेक्ट. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप रन. आता या ठिकाणी बघा, तो एकवचन आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय केलंय, आपण काय केलंय, यस लावलाय. रन्स केले, रनचं रन्स. ठीक आहे. ही रन्स आणि जोरात म्हणजे फास्ट. तो जोरात पळतो. आता बघा पुढचं वाक्य आहे, ती शाळेला जाते. या ठिकाणी बघा, ती सब्जेक्ट म्हणून आलंय म्हणजे शील येणार. त्याच्यानंतर जाणे म्हणजे गो आणि याला गोज लिहिणार. बघितलं आपण या ठिकाणी. ठीक आहे. हे बघा, यस किंवा यस प्रत्यय लावावा लागणार आपल्याला. कशामुळे की सब्जेक्ट आपला ती म्हणजे शी आले म्हणून. बघा या ठिकाणी हे जे क्रियापद आहे गो,
याच्या शेवटी ओ आलेला आहे बघा, हे ओ आलेलं आहे म्हणजे या 5 अक्षरांपैकी एक अक्षर आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला यसचा वापर करावा लागणार आहे प्रत्यय म्हणून. ठीक आहे, गोज केलं आणि त्याच्यानंतर शाळेला म्हणजे टू स्कूल, शी गोज टू स्कूल, ती शाळेला जाते, अशा प्रकारे. ठीक आहे, सोपं आहे, तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, पुढे बघा वाक्याचा दुसरा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला डू किंवा डजचा वापर करायचा, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. बघा क्रियापदाचं पहिलं रूप आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता समजून घेऊया डू आणि डजचा वापर केव्हा करायचा. ठीक आहे, डूचा केव्हा करायचा आणि डजचा केव्हा करायचा. करता म्हणजे सब्जेक्ट जर वी दे यू व अनेकवचन नाम असेल तर त्यासाठी डूचा वापर करतो. तसंच करता जर शी ही इट व एकवचन नाम असेल तर त्यासाठी आपण डजचा वापर करतो. ठीक आहे, आता उदाहरणाच्या माध्यमातून समजूया. या ठिकाणी बघा, ते जोरात पळतात का, शेवटी का लावून प्रश्न विचारला आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे. ठीक आहे, तर सुरुवातीला डू किंवा डज वापरायचा आपल्याला, पण कोणाचा वापर करणार, सब्जेक्ट कोण आले, आपण हा सब्जेक्ट कोण आले आपला, एकवचन आहे का अनेकवचन आहे, तर अनेकवचन आहे, दे आहे, म्हणजे या ठिकाणी आपण डूचा वापर करणार. डू लिहिलं, त्याच्यानंतर सब्जेक्ट ते म्हणजेच दे, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप पळणे म्हणजे रन आणि त्याच्यानंतर जोरात म्हणजे फास्ट. बघा ज्यावेळेस आपण डू किंवा डज वापरणार त्यावेळेस जे आपले क्रियापद आहे त्याला प्रत्यय लावायची गरज नसते, हे पण लक्षात ठेवा. डू दे रन फास्ट म्हणजे ते जोरात पळतात का. पुढे बघा दुसरं वाक्य आहे, तो जोरात पळतो का. ठीक आहे, शेवटी का आलेला आहे, कानं प्रश्न विचारला आहे. मग या ठिकाणी सुरुवातीला डू किंवा डज याच्यापैकी कोणाचा वापर करणार, डजचा, कारण सब्जेक्ट आपल्या समोर तो म्हणजेच ही आलं आहे म्हणून. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप रन आणि त्याच्यानंतर जोरात म्हणजे फास्ट. डज ही रन फास्ट, तो जोरात पळतो का, अशा प्रकारे. ठीक आहे, पुढे बघा पुढचं वाक्य आहे, ती शाळेला जाते का. ठीक आहे, का लावून प्रश्न विचारला आहे शेवटी, म्हणजे या ठिकाणी डू किंवा डजचा वापर करणार. सब्जेक्ट कोण आला आहे आपल्या समोर, ती म्हणजेच शी, म्हणून या ठिकाणी डजचा वापर करणार आपण. ठीक आहे, या ठिकाणी असं डज. त्याच्यानंतर सब्जेक्ट ती म्हणजे सी, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापद जाणे म्हणजेच गो आणि त्याच्यानंतर शाळेला म्हणजे टू स्कूल. डज शी गो टू स्कूल, ती शाळेला जाते का, अशा प्रकारे. ठीक आहे, तर हे होते इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य. ठीक आहे, पुढे बघा पुढचा वाक्याचा प्रकार आहे निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्य. हे वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं, त्याच्यानंतर डोंट किंवा डझंट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. बघा डू नॉट याला एकत्र करून डोंट लिहिलेलं आहे, तसं डज नॉट याला एकत्रित करून डझंट असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही त्याला सुट्टं पण लिहू शकता. वाक्य बघा, ते जोरात पळत नाहीत, ते जोरात पळत नाहीत. सब्जेक्ट काय आपलं, ते म्हणजे दे. आता तुम्हाला माहीत झालं डू कधी वापरायचं आणि डज कधी वापरायचं. या ठिकाणी ते म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत, म्हणून या ठिकाणी आपण कोणाचा वापर करणार, डूचा वापर करणार. डोंट, दे डोंट. त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप रन, पहिलं म्हणजे रन आणि त्याच्यानंतर जोरात म्हणजे फास्ट. दे डोंट रन फास्ट, ते जोरात पळत नाहीत. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, तो जोरात पळत नाही, तो म्हणजेच ही, त्याच्यानंतर डझंट वापरणार या ठिकाणी. ठीक आहे, एकवचन आहे म्हणून. त्याच्यानंतर पळणे रन आणि त्याच्यानंतर फास्ट. तो जोरात पळत नाही, ही डझंट रन फास्ट. ठीक आहे, पुढचं उदाहरण आहे, ती शाळेला जात नाही, ती म्हणजे शी, त्याच्यानंतर डझंट एकवचन आहे म्हणून, त्याच्यानंतर गो, त्याच्यानंतर टू स्कूल. ती शाळेला जात नाही, शी डझंट गो टू स्कूल आणि फुल स्टॉप. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही असं पण म्हणू शकता, दे डू नॉट रन फास्ट, ही डज नॉट रन फास्ट, शी डज नॉट गो टू स्कूल, अशा प्रकारे. ठीक आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वाक्याचा प्रकार आहे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला डोंट किंवा डझंट घ्यायचं. सेम मागे जे उदाहरण आपण पाहिलं, जो फॉर्म्युला आपण पाहिला, सब्जेक्ट नंतर डोंट किंवा डझंट लिहायचं असतं, फक्त यालाच सुरुवातीला लिहितो जर वाक्य नकारार्थी असेल तर. त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट लिहून ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह.
वाक्य कसं आहे, ते जोरात पळत नाहीत का? नकारार्थी वाक्यालाच का लावून प्रश्न विचारला आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी डोंट किंवा डझनचा वापर करणार. सब्जेक्ट कोण आपला, ते आहे समोर, ते म्हणजेच दे, म्हणून या ठिकाणी डोंटचा वापर करणार. डोंट लिहिलं, त्याच्यानंतर ते म्हणजे दे, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप पळणे म्हणजे रन, आणि त्याच्यानंतर जोरात म्हणजे फास्ट. डोंट दे रन फास्ट, ते जोरात पळत नाहीत का? अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, तो जोरात पळत नाही का? ठीक आहे, या ठिकाणी पळत आहे बघा, लक्षात ठेवा, पळत. ठीक आहे, तो जोरात पळत नाही का? सुरुवातीला आपण काय करणार, डझंट लिहिणार, कारण समोर येणारा सब्जेक्ट आपला तो म्हणजेच ही आहे म्हणून. त्याच्यानंतर सब्जेक्ट तो म्हणजे ही, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप पळणे म्हणजे रन, आणि त्याच्यानंतर जोरात म्हणजे फास्ट. डझंट ही रन फास्ट, तो जोरात पळत नाही का? पुढचं वाक्य आहे, ती शाळेला जात नाही का? ती शाळेला जात नाही का? ठीक आहे, डझंटच लिहिणार, कारण सब्जेक्ट कोण आपला, ती म्हणजे शी, एकवचन आहे म्हणून. त्याच्यानंतर सब्जेक्ट शी, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप जाणे म्हणजे गो, आणि शाळेला म्हणजे टू स्कूल. डझंट शी गो टू स्कूल, ती शाळेला जात नाही का? अशा प्रकारे. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण फक्त छोटे छोटे सेंटेन्सेस घेतलेले आहेत. पुढे जो व्हिडिओ आपण सरावासाठी बनवणार आहे त्या ठिकाणी आपण मोठे उदाहरणे घेऊन तुमचा सराव करून घेणार आहोत. पुढे बघा, पुढचा वाक्याचा प्रकार आहे WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजे WH प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला WH वर्ड लिहायचं, त्याच्यानंतर डू किंवा डस, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. बघा मित्रांनो, WH वर्ड सुरुवातीलाच आपण पाहिलं काय असतं, कसा, कसे, कशी, कोण, केव्हा, कधी, का, कोठे, कोणता. तर अशा प्रकारचे जे प्रश्न विचारतो, अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करून जे प्रश्न विचारतो त्यालाच इंग्लिशमध्ये काय शब्द आहेत. ठीक आहे, तर त्या शब्दांची सुरुवात जी आहे ती WH या अक्षरांनी होत असते, म्हणून त्याला WH वर्ड आपण म्हणतो. यांची एक फॅमिली आहे, या ठिकाणी काही दिलेले आहेत बघा, जसं की कसा, कसे, कशी, याच्यासाठी हाऊचा वापर करतो. कोण, हू, केव्हा, फेन, का, व्हाय, कोठे, फेअर, कोणता, विच. ठीक आहे, तर हे काय शब्द आहेत. तर यांचा वापर करून जर एखादा प्रश्न विचारलेला असेल तर तो काय म्हणायचं, WH प्रकारचं वाक्य आहे, WH प्रश्नार्थी प्रकारचं वाक्य आहे असं समजायचं. बघा वाक्य बघूया या ठिकाणी. बघा, तर वाक्याच्या मदतीने समजून घेऊया. ते कसे पळतात. बघा, कसेचा वापर करून प्रश्न विचारलाय, कसे म्हणजे हाव. ठीक आहे, हाव. सुरुवातीला WH वर्ड म्हणून आपण हावचा वापर करणार. त्याच्यानंतर डू लिहायचं का डज लिहायचं, या ठिकाणी जो सब्जेक्ट आहे याच्यावरून ठरणार. तर या ठिकाणी सब्जेक्ट आपला ते आहे, म्हणजेच दे आहे, म्हणून या ठिकाणी आपण डूचा वापर करणार. त्याच्यानंतर सब्जेक्ट ते म्हणजेच दे, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप काय, रन. हाऊ डू दे रन, ते कसे पळतात, प्रश्नचिन्ह. पुढचं वाक्य आहे, तो कसा पळतो. बघा, कसा म्हणजे पण काय, हाऊच. ठीक आहे, तर हाऊ लिहिलं. त्याच्यानंतर डज का लिहिणार आपण, तर पुढे येणारा सब्जेक्ट कोण आहे आपला, तो म्हणजे ही आहे म्हणून, एक वचन आहे म्हणून, आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहिला, आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, पहिलं म्हणजे रन. हाऊ डज ही रन, तो कसा पळतो. आणि पुढचं उदाहरण आहे, ती शाळेला कशी जाते. कशी म्हणजे पण हाऊ. ठीक आहे, हाऊ लिहिलं. त्याच्यानंतर डज, कारण सब्जेक्ट आपला ती म्हणजे शी आहे म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट ती म्हणजे शी, त्याच्यानंतर जाणे, गो क्रियापदाचं पहिलं रूप, आणि शाळेला म्हणजे टू स्कूल. हाऊ डज शी गो टू स्कूल, ती शाळेला कशी जाते. ठीक आहे, छोटीशी वाक्य आहे, तुम्हाला सहजपणे समजत असतील. ठीक आहे मित्रांनो, पुढचा जो वाक्याचा प्रकार आहे तो आहे WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजेच WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला WH वर्डचा वापर करायचा. त्याच्यानंतर डोंट किंवा डझंट, आता आपल्याला माहीत झाले कधी वापरायचं. त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह. बघा, वाक्य आहे, ते का पळत नाहीत. ते का पळत नाहीत, कान प्रश्न विचारला आहे. ठीक आहे, का मध्ये आलेला आहे, का म्हणजेच व्हाय ह्या ठिकाणी आहे बघा, का म्हणजे व्हाय. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण लिहिणार या ठिकाणी व्हाय. त्याच्यानंतर काय लिहिणार, डझंट लिहिणार का डोंट लिहिणार, तर डोंट लिहिणार, कारण आपला सब्जेक्ट पुढं अनेक वचन आहे म्हणून, ते म्हणजेच दे. ठीक आहे, डोंट लिहिलं. त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहिला, आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप रन. व्हाय डोंट दे रन, ते का पळत नाहीत, प्रश्नचिन्ह. पुढचं वाक्य आहे, तो का पळत नाही. बघा, कान प्रश्न विचारला आहे, का एक WH वर्ड आहे ना. व्हाय लिहिलं सुरुवातीला, त्याच्यानंतर डझंट, कारण सब्जेक्ट आपला तो म्हणजे हे आला आहे म्हणून.
ठीक आहे. डझंट लिहिलं, त्याच्यानंतर ही लिहिलं आणि त्याच्यानंतर पहिने म्हणजे रन. व्हाय डझंट ही रन, तो का पळत नाही. बघा आता तिसरं वाक्य, ती शाळेला का जात नाही. का म्हणजेच व्हाय. व्हाय लिहिलं, त्याच्यानंतर डझंट लिहिणार कारण समोर आलेला सब्जेक्ट आपला ती म्हणजे शी आहे म्हणून. त्याच्यानंतर सब्जेक्ट ती म्हणजे शी लिहिलं, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप जाणे गो, त्याच्यानंतर शाळेला म्हणजे टू स्कूल. व्हाय डझंट शी गो टू स्कूल, ती शाळेला का जात नाही आणि प्रश्नचिन्ह. ठीक आहे मित्रांनो, काय समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी जी प्लेलिस्ट बनवली आपण 60 दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स, त्यामध्ये जाऊन सर्व व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. थँक्स फॉर वॉचिंग.